चला मित्रांनो, आपण या ठिकाणी जे इलेक्ट्रिक सर्किट आणि ओहम्स लॉ याचं काल 29 MCQ घेतले होते. त्यामध्ये आपले सगळे जे MCQ असणारे ते 52 MCQ होते, पण या ठिकाणी आपले काही MCQ काल राहिले होते. आपण जो चॅप्टर घेतोय मित्रांनो तो इलेक्ट्रिक सर्किट, म्हणजेच त्यामध्ये आपलं ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट सगळे काही सर्किटच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आणि ओहम्स लॉवरती जे काही या ठिकाणी फॉर्म्युले वगैरे आहेत सगळे ते सुद्धा या ठिकाणी क्लिअर होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण 2 सिरीज लॉन्च केलेले आहेत. दोन्ही सिरीजमध्ये 4 एका सिरीजमध्ये 6 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आणि एका सिरीजमध्ये आपण 8 व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेले. दोन्ही पण सिरीज मित्रांनो कन्सेप्टनुसार या ठिकाणी चालत आहे. तरी तुम्ही काय करायचं आहे, दोन्ही सिरीज पूर्णपणे या ठिकाणी बघून घ्यायचे. ओके, तर आजचा जो सेशन असणार आहे मित्रांनो, आजचा सेशन असणार आहे आपला 7वा किंवा 6वा सेशन आहे मित्रांनो. या ठिकाणी माझ्यासुद्धा लक्षात नाही आहे. ओके, तर या ठिकाणी हा सेशन आपण या ठिकाणी कवर करणार आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जो मागचा सेशन घेतला होता त्यामध्ये आपण या ठिकाणी एक क्वेश्चन तुमच्यासाठी सोडला होता शेवटचा. त्याचं उत्तर होतं मित्रांनो 72 व्होल्ट. या ठिकाणी व्होल्टेज काढायचं होतं तुम्हाला. करंट दिला होता आणि रेझिस्टन्स दिला होता. फक्त काय करायचं, व्होल्टेज काढायचं होतं. त्याचं सर्वात पहिले उत्तर आपल्याला जॅकिर मोमीन यांनी दिलं होतं. ओके, तर चला मित्रांनो, आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया. एकच मिनिट मित्रांनो, मी या ठिकाणी PDF सेट करतो. ओके, तर चला 30 नंबरचा आपला आजचा पहिला प्रश्न असणार आहे. यामध्ये काय विचारलं आहे बघा, एका सिरीज सर्किटमध्ये 120 ओहम, 270 ओहम आणि 330 ओहमचे 3 रजिस्टर जोडले आहेत. मित्रांनो, 3 रजिस्टर या ठिकाणी दिलेले आणि तिन्ही काय केलं आहे, सिरीजमध्ये जोडले. यामुळे यांची काय होईल, सर्वांची या ठिकाणी बेरीज होईल. ओके, आणि बेरीज झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, पुढे काय दिलं आहे, तर सर्किटचा एकूण रजिस्टर. मित्रांनो, आपण जर यांची तिघांची जर बेरीज केली, तुम्हाला काय करायचं, याची आणि यांची तिघांची बेरीज करायची. जेव्हा तुम्ही तिघांची बेरीज करसाल तेव्हा तुमचं उत्तर येतं मित्रांनो 720 ओहम. काय, 720 ओहम. चला पुढचा प्रश्न, किर्चॉफच्या व्होल्टेजचा नियम हा कशाच्या संरक्षणाच्या नियमावर आधारित आहे. ओके मित्रांनो, व्होल्टेज नियम विचारला आहे. कोणता, व्होल्टेज. तर व्होल्टेज नियम काय असतो मित्रांनो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असतो. काय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बट पुस्तकामध्ये या ठिकाणी मोमेंटम दिलं आहे. काय, मोमेंटम दिलं आहे. पण व्होल्टेज लॉ जो असतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असतो. काय, एनर्जी असतो. त्यामुळे याचं उत्तर तुमचं एनर्जी येणार आहे. काय, एनर्जी येणार आहे. या ठिकाणी ऑनलाईनसुद्धा मित्रांनो एनर्जीज दिलेले आणि याचं करेक्ट आन्सर एनर्जीज असतं. आणि जो KCL असतो मित्रांनो, काय, KCL असतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. काय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. असे 2 कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले. ओके, चला पुढचा प्रश्न, एका बिंदूजवळ येणाऱ्या करंटची बेरीज 0 असते. हा नियम काय, कोणता नियम आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलं. तर तो असतो मित्रांनो आपला किर्चॉफ्स करंट लॉ. काय, 32 नंबर ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ओके, चला पुढचा प्रश्न, व्होल्टेज आणि करंटच्या किमती माहीत असताना पॉवर काढायची. मग पॉवरचा फॉर्म्युला असतो व्होल्टेज आणि करंट माहीत असताना V/I. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. ओके, चलो आगे. एक हीटर 240 व्होल्टेज सप्लाय सोर्सला जोडला असताना त्यामधून 4 अँपिअर करंट वाहत असेल तर या हीटरचा इनपुट पॉवर काढायची. काय करायचं, इनपुट पॉवर या ठिकाणी आपल्याला काढायची. मित्रांनो, काय करायचं, P काय असतं, V/I. फक्त आपल्याला काय करायचं, व्होल्टेजची किंमत दिली आहे 240 आणि करंट दिला 4. यांचं जर आपण गुणाकार करून घेतला तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येतं, 960. काय येतं, 960. चला, कळालं असेल तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला. या ठिकाणी जो पुढचा सेशन जो असणार आहे मित्रांनो, तो आपला पूर्णपणे पॉवरवरती असणार आहे. आपण त्या ठिकाणी पॉवरचे पूर्ण फॉर्म्युले घेणार आहे आणि पूर्ण काय करणार आहे, या ठिकाणी कन्सेप्टनुसार MCQ सुद्धा घेणार आहे. चला पुढचा प्रश्न, समान व्होल्टेजसाठी 25 वॅटच्या आणि 100 वॅटच्या लॅम्पच्या रेझिस्टन्सचे प्रमाण. काय विचारलं आहे मित्रांनो, या ठिकाणी 35 नंबरचा प्रश्न बघा. काय, 35 नंबरचा प्रश्न, रेशो विचारला आहे. फक्त रेशो विचारला आहे. एक 25 वॅट आहे आणि एक 100 वॅट आहे. याचा 25 एका 25, 25 एक 100. काय, 25 एक 100. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी बरोबर येईल. फक्त रेशो विचारला आहे, बाकी काहीच विचारलं नाही. ओके, चला, इलेक्ट्रिकल सप्लाय सोर्सला अतिरिक्त पॅरलल लोड जोडला परिणाम म्हणजे वाढणे होय. म्हणजे असं काय विचारलं या ठिकाणी बघा. 36 नंबरचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी काय केलं आहे, द इफेक्ट ऑफ कनेक्टिंग अँड ॲडिशनल पॅरलल लोड टू ॲन इलेक्ट्रिक सप्लाय सोर्स इज इन्क्रीज. या ठिकाणी काय केलं, जर पॅरललमध्ये काय केलं आपण,
बघा इलेक्ट्रिक सप्लाय सोर्सला अतिरिक्त म्हणजे एक सोर्स आहे आपला ज्या ठिकाणून इलेक्ट्रिसिटी जनरेट होती, काय जनरेट होती त्या ठिकाणी परत काय केलं पॅरललमध्ये लोड जोडला तर काय होईल असं विचारलं. तर मित्रांनो काय होईल करंट टेक फ्रॉम द सोर्स, सोर्सपासून घेतलेला करंट काय होईल करंट टेक फ्रॉम द सोर्स. हे ऑप्शन या ठिकाणी याचं बरोबर आहे काय 36 नंबर, काय 36 नंबर बरोबर आहे. 37 नंबर बघा किर्चॉफ्स लॉ आर व्हॅलिड म्हणजे किर्चॉफ लॉ व्हॅलिड काय, हा प्रश्न मित्रांनो पुस्तकामध्ये चुकीचा दिलेला आहे. काय पुस्तकात चुकीचा दिला आहे. जो किर्चॉफ्स चा जो लॉ आहे ना मित्रांनो तो नॉन लिनियर आणि लिनियर दोन्ही ठिकाणी सुद्धा अप्लाय होतो. पुस्तकामध्ये हे दिलेले आहे त्याचं ते चुकीचं असणार आहे. ओके चला एका सर्किटमध्ये दोन असमान रेजिस्टन्स पॅरललमध्ये आहेत परंतु काय एका सर्किटमध्ये दोन असमान रेजिस्टन्स पॅरललमध्ये आहेत परंतु बघा खाली दिलं आहे जर पॅरललमध्ये असेल तर काय असं फक्त विचारून घेतलं आहे. ओके व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द बोथ आर सेम. बघा पॅरललमध्ये काय असतं व्होल्टेज सेम असतो. जर व्होल्टेज सेम असला तर काय होईल व्होल्टेज ड्रॉपसुद्धा सेम असेल. मग काय ऑप्शन नंबर 1च आपल्याला सापडलं जे की आपलं बरोबर असणार आहे. करंट बोथ सेम असणार आहे का नाही. हीट लॉस बोथ सेम असणार आहे का नाही. काय अजून व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस हे पण नाही. चला 1 नंबरचं बरोबर आहे आपलं. चला खालीलपैकी कोणत्या सर्किटमध्ये जोडलेल्या घटकाभोवती सारखाच व्होल्टेज ड्रॉप होतो. बघा पॅरललमध्ये वरतीच कन्सेप्ट बघितली आपण पॅरललमध्ये असते. बघा खाली 1 मिनिट मित्र. चला पुढचा प्रश्न काय विचारला आहे आपला बघा प्रत्येक 45 ओमचे 3 रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडले. किती 45चे 3 सिरीजमध्ये जोडले आणि 50 व्होल्टेजचा सप्लाय दिला तर त्यामध्ये अंदाजे पॉवर विचारली. पहिले आपल्याला टोटल रेजिस्टन्स काढावं लागेल. काय टोटल रेजिस्टन्स काढावं लागेल. पहिले काय करायचं तुम्हाला 45ला 3ने गुणून घ्यायचं किंवा 3ने बेरीज करायची. बघा 5 त्रिका 15 चला 1 4 त्रिका 12 आणि 1 13 135 आला टोटल रेजिस्टन्स. काय टोटल रेजिस्टन्स आला 135. किती 135. 135ला 50ने गुणायचे. किती 135 गुणिले 50 करायचे. काय 50 करायचे. या ठिकाणी कितवा प्रश्न आहे मित्रांनो आपला 40 नंबर. जर तुम्ही 135 गुणिले जर 50 केलं किती 50. या ठिकाणी 1 मिनिट मित्रांनो 1 मिनिट प्रश्न काय सांगतो बघा प्रत्येक 45 ओमचे 3 रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडले आहेत आणि 50 व्होल्टचा सप्लाय दिला आहे तर यामध्ये अंदाजे पॉवर निर्माण होईल. पॉवर निर्माण किती होईल ते विचारलं आहे मित्रांनो या ठिकाणी. ओके बघा या ठिकाणी आपल्याला करंट नाही दिला आपल्याला काय दिलं आहे रेजिस्टन्स दिला आहे. तर आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल रेजिस्टन्ससाठी V²R. कोणता V²R म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला 50 गुणिले 50 आणि खाली 135. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येतं मित्रांनो 18.5. काय 18.5 वॅट. ओके खाली 2 ब्रँचच्या पॅरलल सर्किटमध्ये एक 30 ओमचा रेजिस्टन्स प्रत्येक ब्रँचमध्ये जोडला असून त्यास 10 व्होल्टेज सप्लाय दिला आहे. या सर्किटचा एकूण करंट किती. करंट विचारला आहे. काय केलं आहे तुम्हाला रेजिस्टन्स दिला आहे. कसा दिला आहे पॅरललमध्ये आणि किती 2 ब्रँच अशा 2 ब्रँच अशा 2 ब्रँच आणि दोघांचा जो रेजिस्टन्स असणार आहे 30 ओम आहे. किती 30 ओम आहे. चला पुढे वाचूया परत एकदा. प्रत्येक ब्रँचमध्ये जोडला असून त्यास 10 व्होल्टेजचा सप्लाय दिला. किती 10 व्होल्टचा काय केला मित्रांनो या ठिकाणी सप्लाय दिला आहे. 10 व्होल्टचा सप्लाय दिला आहे. तर सर्किटचा एकूण करंट किती मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी करंट काय असतो या ठिकाणी मला ते सांगा पहिले. करंट काय असतो या ठिकाणी वेगळा असतो. व्होल्टेज काय असतं सेम असतं. व्होल्टेज सेम या ठिकाणी या ठिकाणी जर आपण काय केलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढला तर ते आपला 15 येतो. किती येतो 15 येतो. तर आपल्याकडं व्होल्टेज किती आहे 10 आणि रेजिस्टन्स किती आहे 15. किती रेजिस्टन्स 15चा याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी 41 नंबरचा प्रश्न आपलं उत्तर येतं मित्रांनो 0.67. काय 0.67 ॲम्पियर. ओके चला समोरचा प्रश्न खालीलपैकी सिरीज सर्किटमधील पॉवर कोण आहे असं विचारलं आहे मित्रांनो. तर पॉवर कोण आहे. काय पॉवर कोण आहे बघा सोर्स व्होल्टेज टाईम करंट. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो V × I असं काय दिसतंय का कुठं. तर मित्रांनो काय असतं ॲव्हरेज ऑफ द व्हॅटेज म्हणजेच काय प्रत्येक रेजिस्टन्सने घेतलेली पॉवर म्हणजे काय कशामध्ये सिरीजमध्ये असे रेजिस्टन्स असते आणि प्रत्येक रेजिस्टन्समध्ये काय होतं पॉवर ड्रॉपमध्ये. मग पूर्ण याची ॲव्हरेज म्हणजे प्रत्येक रेजिस्टन्सने घेतलेली पॉवरची सरासरी म्हणजेच काय टोटल पॉवर असते. चला समोरचा प्रश्न जर रजिस्टर
अचानक कमी झाला तर रजिस्टरमधील करंटमध्ये काय होईल? बघा, रजिस्टर जर अचानक कमी झाला तर करंट काय होईल मित्रांनो? वाढेल ना. करंट काय होईल? अचानक वाढेल, मग काय होईल? इन्क्रीज होईल. चला पुढं. 30 व्होल्ट AC सर्किटवर एक पॅरलल सर्किट कार्य करीत आहे. काय? 30 व्होल्टेज AC सर्किटवर एक पॅरलल सर्किट म्हणजे एक पॅरलल सर्किट आहे आणि त्या पॅरलल सर्किटला काय केलं आहे? 30 व्होल्टेज दिला आहे. यामध्ये 6 एम्पियर करंट वाहून नेण्यासाठी डिझाईन केलेला आहे. बघा, जो सर्किट असणारी सर्किट कसं आहे? पॅरलल आहे. हा जो सर्किट असणार आहे, ओके, कसा पण किती काय काय माहीत नाही मला, पण हा जो सर्किट आहे याला किती व्होल्टेज दिलं आहे मित्रांनो? या ठिकाणी एकच मिनिट, या ठिकाणी दिलं याला 30 व्होल्ट. काय? या ठिकाणी किती दिलं याला? 30 व्होल्टेज दिलं. ओके, आणि काय केलं आहे? 6 एम्पियर करंट वाहून नेण्यासाठी डिझाईन केले आहे. ज्या रेजिस्टन्स अचानक 2 कमी झाला. हा 2 ओम काही होऊ द्या, पण काय झालं? तो कमी झाला. रेजिस्टन्स अचानक कमी झाल्यास याचा फ्यूजवर काय होईल परिणाम, असं या ठिकाणी विचारलं आहे. मित्रांनो, कधी मी तुम्हाला काय सांगतो, रेजिस्टन्स जर कमी झाला तर करंट वाढतो. करंट जर वाढला तर काय होईल? काय होईल? करंट वाढला तर काय होईल? ओपन सर्किट होऊन जाईल, कारण जो आपला फ्यूज असणार आहे तिथला, काय फ्यूज असणार आहे, फ्यूज हा काय होईल? ओपन होऊन जाईल. काय होईल? ओपन होऊन जाईल. काय होईल? ओपन होऊन जाईल. त्यामुळे करंट वाढल्यामुळे, कशामुळे? करंट वाढल्यामुळे तो ओपन होतो. ओके, चला समोरचा प्रश्न आहे आपला 45 नंबर. काय? 45 नंबर. या ठिकाणी ओम्स लॉ विचारला आहे. बघा, या ठिकाणी पहिलं बघूया आपण, खालीलपैकी कोणते वाक्य ओम्सच्या नियमानुसार बरोबर नाही विचारलं. बघा, करंट पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट. ओके, त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स बाय करंट कॉन्स्टंट. ओके, त्यानंतर काय? पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू करंट गुणिले रेजिस्टन्स. काय? पोटेन्शियल डिफरन्स व्ही असतो मित्रांनो, व्ही इज इक्वल टू I × R असतो. ओके, बघा, करंट इज इक्वल टू R × पोटेन्शियल असतं का? नाही, अजिबात नाही. मग आपलं काय चुकलं आहे? चुकीचं कोणतं आहे? चुकीचं कोणतं आहे? ऑप्शन डी. म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? डी. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय सांगतोय? एक 15 ओमचा रेजिस्टन्स 60 व्होल्ट DCला जोडला आहे, तर रेजिस्टन्समधून किती करंट वाहील? काय? 60 व्होल्टेज दिलं आहे, त्यानंतर रेजिस्टन्स दिला आहे 15, 15 चोक 60. ओके, फॉर्म्युला वापरला आहे V/R. बस एवढंच केलं आहे. 4 ओम आपलं 4 एम्पियर करंट आला. किती? 4 एम्पियर करंट आला. 47 नंबर. 35 ओम आणि 7 ओम असे 2 रेजिस्टन्स पॅरलमध्ये जोडले आहे, तर त्यांची एकूण रजिस्टर. बघा, या ठिकाणी काय करायचं तुम्हाला? 35 × 7 आणि खाली करायचं त्यांची बेरीज. 35 × 7, 35 अधिक 7. जर हे कॅल्क्युलेशन जर आपण केलं, काय हे जर कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर उत्तर काय नाही, सिम्पल येतं मित्रांनो. कधी पण पॅरललमध्ये जे उत्तर येतं ना, जे टोटल आपला इक्विव्हॅलेंट रेजिस्टर जो येतो त्याच्यापेक्षा कमी असतं, म्हणून आपलं उत्तर काय येते? 5.83. ओके, चला 48 नंबर. 45 ओम आणि 90 ओम्स रजिस्टर पॅरलमध्ये जोडले असतं एकूण रजिस्टर. इथे पण तेच करायचे. काय करायचं? वरती गुणाकार, खाली बेरीज. 45 × 90 आणि खाली काय करायचे? 45 अधिक 90. ही कॅल्क्युलेशन कंप्लीट करायचे तुम्हाला. लवकर लवकर करायचे. काय? लवकर लवकर करायचे. हे जर तुम्ही कंप्लीट केलं तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 30 ओम. काय? 30 ओम. चला, 2 रजिस्टर पॅरलमध्ये जोडले आहेत असे म्हणू शकतो. ओके, 2 रजिस्टर पॅरलमध्ये जोडले आहे असे म्हणू शकतो जेव्हा, केव्हा असे तू म्हणू शकतो असं त्यांनी विचारलं आहे. बघा, नंबर 1, सारखा करंट दोन्हीमधून वाहतो. बघा, करंट सारखा सिरीजमध्ये वाहतो, पॅरलमध्ये वाहत नाही. ओके, बघा, दोन्हीमधून सारख्या किमतीचा करंट वाहतो. दोन्हीमधून सारख्या किमतीचा करंट वाहतो. सारखा करंट दोन्हीमधून वाहतो नाही, अजिबात नाही. प्रत्येक रेजिस्टन्स भोवतीचा व्होल्टेज सारखा असतो. बघा, पॅरलमध्ये काय असतं? व्होल्टेज सारखा असतं, म्हणून ऑप्शन सी. चला पुढचा. ओम्स लॉ इज अप्लाय टू. बघा, ओम्स लॉ कुठे अप्लाय होतो? जिथे टेम्परेचर वगैरे काय असतं? कॉन्स्टंट असतं, स्थिर असतं. सेमीकंडक्टरमध्ये आहे का? नाही. इथे अप्लाय होतो का? नाही होत. इथे अप्लाय होईल का? इलेक्ट्रोलाइटमध्ये नाही होत. कार्बन रजिस्टर, काय कार्बन रजिस्टरमध्ये अप्लाय होणार. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय? किर्चॉफचे नियम टिंबसाठी वैध आहे. बघा, लिनियर नॉन लिनियर दोन्हीसाठी सुद्धा आहे. ओके, नॉन लिनियर सर्किट, सॉरी मित्रांनो, या ठिकाणी बोथ पाहिजे. मी फक्त नॉन लिनियरला क्लिक केलं. ऑप्शन डी असणार याचं. ओके, आता येणाऱ्या करंटची आणि बाहेर जाणाऱ्या करंटची बैजिक बेरीज असा कोणता रूल्स आहे तो सांगतो. तो किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजे फर्स्ट लॉ. काय? फर्स्ट लॉ. तो किर्चॉफचा करंट लॉ असणार आहे, तो पहिला लॉ असणार आहे. ओके मित्रांनो, आज या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन देतो मित्रांनो. या ठिकाणी मी फक्त 1 मिनिट थांबायचं आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. ओके,
तर मित्रांनो शेवटचा प्रश्न असा असणार आहे, जो फिलामेंट लॅम्प असतो फिलामेंट लॅम्प याचं काय करायचं आहे, पॉवर फॅक्टर सांगायचं आहे तुम्हाला. काय पॉवर फॅक्टर सांगायचं, 4 ऑप्शन आहे तुमच्याकडे. फिलामेंट लॅम्पचा पॉवर फॅक्टर सांगायचा आहे. जो कोणी सर्वात पहिले याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी देणार त्याचं नाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार, लॉन्च करणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जे आपलं PDF तुम्ही या ठिकाणी बघितलं, जे MCQ आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व केली, ते सर्व PDF तुम्हाला कुठे मिळत असते, आपलं टेलिग्रामला चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही PDF सर्व काय होईल, मिळून जाईल त्या ठिकाणी. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करायचं आहे. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्कीच काय करा, चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या एका मित्रापर्यंत शेअर करा. या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. ओके, थँक्यू.